हॉटेलसारखी दाट, लालसर, खायला इतकी छान लागते ना ती परफेक्ट ग्रेव्ही काही केल्या घरी जमतच नाही. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी दाट, लालसर आणि मस्त अशी ग्रेव्ही. चला बघूयात कशी बनवायची. तर सगळ्यात अगोदर आपण कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. त्याचबरोबर 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि थोडे लसूण पाकळ्या घेऊन कढईमध्ये टाकले आहेत. हे थोडं गरम झाल्यानंतर मग आपल्याला थोडीशी साखर, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं परत ह्याला परतून घ्यायचं आहे. साखर आणि मिठामुळे कांदा खूप लवकर भाजला जातो. तर हे भाजल्यानंतर मी ते शेंगदाणे, तीळ आणि काजू घेतलेले आहेत आणि हे पण मी आता कांद्यामध्ये टाकणार आहे. ह्याच्यामुळेच आपली ग्रेव्ही दाट आणि चवीला पण छान लागते, म्हणून हे टाकलंच पाहिजे. मग हे परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये बीट किसून घेतला आहे आणि टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि हे पण व्यवस्थित परतून घेणार आहोत. बीटामुळं आपल्या ग्रेव्हीला खूप छान रंग येतो. हॉटेलमध्ये आर्टिफिशियल कलर वापरला जातो, पण आपण इथं बीटाचा उपयोग करत आहोत. मग हे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, ज्यामुळे आपला टोमॅटो जो आहे मऊ होतो. अशा प्रकारे टोमॅटो मऊ झालेला आहे. ह्याला आपण थंड करायला ठेवूयात. थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटण्याच्या अगोदर आपल्याला काही याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत, ते पण बघा. याला आत्ताच एवढा लाल रंग आला आहे बघा. हे टाकलेलं आहे मी पनीर बटर मसाला. त्याचबरोबर मी टाकलेलं आहे धने पावडर. हॉटेलमध्ये धने पावडर वापरली जाते आणि याला मी वाटून घेतलेलं आहे. आता वाटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण दही टाकायचं विसरलं. तुम्ही वाटण्याच्या आधीच दही टाका. याच्यात 2 चम्मच मी दही टाकलेलं आहे आणि पुन्हाही वाटून घेतलेलं आहे. ग्रेव्ही तयार झाली. मग कढई गरम केली आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि याच्यामध्ये मी थोडेसे काजू गरम करून घेतले. काजू एकदम छान भाजून घ्यायचे आहेत. ते कशासाठी आपण पुढे बघणारच आहोत. मग काजू भाजून झाल्यानंतर मी ते घरी बनवलेलं पनीर तेही भाजून घेणार आहे. घरी बनवलेलं पनीर इतकं छान होतं ना, जेलीसारखं अगदी मऊ मऊ होतं. अजिबात तुकडे पडत नाहीत. त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे पनीर पण भाजून घेतलेलं आहे आणि ते पण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे बघा, हे लाल तिखट आपण रेग्युलर घरी वापरतो ना, तेच लाल तिखट आहे. त्यामध्ये थोडी हळद टाकली, पाणी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून ह्याची एक प्युरी तयार केली. हे जेव्हा आपण तेलात टाकतो ना, खमंग वास येतो आणि त्याचबरोबर एक अशी तर्री तेल सुटतं ना बाजूनं, ते पण त्याच्यामुळं होतं. त्यामुळे तेल गरम झालं की ही आपल्याला प्युरी तेलामध्ये टाकायची बघा. तेल सुटलं आहे आणि चव पण एक नंबर लागते. मग त्याच्यानंतर आपल्याला ही वाटलेली ग्रेव्ही टाकायची आहे आणि त्याबरोबर थोडंसं पाणी पण टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे जर तुम्ही भाजीची ग्रेव्ही बनवून बघितली ना, तर हॉटेलमध्ये जाण्याची पुन्हा गरजच नाही. 100% तुमची ही जी ग्रेव्ही आहे ती हॉटेलसारखीच बनणार. ह्याला बघा ना, आत्ताच कलर किती छान आला आहे. बरं, हे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या ह्या ग्रेव्हीला बाजूनं तेल सुटतं आणि मसाले पण एकत्र छान शिजले जातात. मग हे शिजल्यानंतर आपण आधी मीठ टाकलं नव्हतं. मग आता आपण ह्याच्यात मीठ टाकणार आहोत. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं, गरम झालं की मला आता 2 भाज्या करायच्या आहेत याच्या, म्हणून मी थोडीशी ग्रेव्ही एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. तर अशा प्रकारे मी एका भांड्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही बाजूला काढून घेत आहे. मग उरलेल्या ग्रेव्हीमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, पनीर टाकलेलं आहे आणि याला पुन्हा एकदा थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, कारण पनीरला पण आपल्या ग्रेव्हीची चव लागली पाहिजे म्हणून. मग हे पनीर पण मऊ होतं, म्हणून आपण याला गरम करून घ्यायचं. दुसऱ्या भांड्यामध्ये पण मी पाणी टाकलेलं आहे. याला पण थोडंसं गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकलेत आपले भाजलेले काजू, कारण मला इथे काजू करी करायची होती. मग अशा प्रकारे आपल्या दोन्ही भाज्या तयार झालेल्या आहेत आणि ग्रेव्ही पण एवढी भारी झाली आहे ना, तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि अशाच चांगल्या हेल्दी सोप्या व्हिडिओ बघण्यासाठी, रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. परत आपण भेटणारच आहोत, परत तुम्ही येणारच आहात मला माहिती आहे, पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी, पुढच्या रेसिपीज बघण्यासाठी. मग आपण परत भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय बाय.